अस्सलामुअलैकुम। फ्रीडम न्यूज़ में आपका इस्तकबाल है। मैं अब्दुल अजीज लोकापल्ली। आइए आज मैं यहाँ पर कोलेकर प्लॉट सदर सफे में मौजूद हूँ। यहाँ पर जो है हम ग्राउंड रिपोर्ट करने के लिए आए हैं, इसलिए कि यहाँ पर जो है 2 महीने और 3 महीनों से जिनकी पेंशन नहीं आई, ये पेंशन लेकर जो है जो ज़ईफ़ लोग हैं इनकी जो है दवाई के लिए हो, घर के अखराजात हो या अगर दूसरे कोई भी काम हो, उनके लिए पेंशन के पैसे काम आते थे। ये पैसे नहीं आने पर लोगों को कितनी तकलीफ होती है। आइए एक ज़ईफ़ माँ जो है मेरे सामने यहाँ पर मौजूद हैं, उनसे पूछेंगे, देखेंगे ये पेंशन लेकर इन्हें क्या इस्तेमाल में वो पैसे आते थे, आज पेंशन नहीं आने की वजह से इन्हें क्या तकलीफों का सामना करना पड़ रहा है, इन्हीं की ज़बान सुनेंगे। दवाई को पैसे नहीं आए। क्या बात बोले दवा उसकी सीट लेती हूँ मैं पहले। क्या बात मुझे कौन भी देखने वाला नहीं है। हम मर्द भी गए, हमारा छोरा भी गया। पेंशन के जरिए तुम्हारी जो है हाँ रोज ये चलते थे, आपके जो मसाइल हैं हल होते थे आपके। हाँ अब कितने महीने से नहीं पेंशन गए महीने से नहीं है। नहीं आने से तुम्हें बहुत तकलीफ हो रही। हाँ तकलीफ हो रही बा। बच्चे को देखने वाले नहीं। कौन भी नहीं, एक बेटी है खाली। कितने साल में तुम्हारा? अब 60 के ऊपर है मुझे। घर के सब हाँ घर है? घर नहीं बा, भाड़े से। भाड़े से है। ये भाड़ा का पेंशन भी लेके भरते हैं। हाँ पेंशन में वो 2000 आता है तो उसकी भरती हूँ। गृहलक्ष्मी के पैसे लेके भरते हैं। हाँ नाम तुम्हारा? मनीष पेंशन नारी माँ तीनों है ना बा। बहुत परेशानी है बा। बोलिया दवाई को सब पैसे ना कब आती हो? तुम्हारे बच्चे शोहर तुम्हारे नहीं है बा। बच्चे भी नहीं है बा, एक ही बेटा है। ये कैसा चलता रोजमर्रा जिंदगी में, कैसा तुम्हारा क्या बा हमारा नहीं का बोलिया दवाई पैसे ना तो मुझे ನಮ್ಮ ಪಿಂಚಣಿ ಬಂದಾಗಿತ್ತು ಕೈ ಮೆಟ್ರಿಕ್ ಸ್ವಲ್ಪ ಚಾಲೂ ಮಾಡ್ರಿ ಸರ್. ನಾನು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಕಡೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ವಯಸ್ಸಾದವರು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ, ಆಮೇಲೆ ವಿಧವೆ ಆಗಿದ್ದವರು, ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಆಗಿದ್ದ ಅಂಗವಿಕಲರು ಬಹಳ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಓಲ್ಡ್ ಹುಬ್ಳಿ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾನು ಇವಾಗ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು ಎಂಟೈರ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿನೂ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುವಂತದ್ದು ಸದರ್ ಸೋಫಾ ಕೊಳೆಕರ್ ಪಾಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಓಣಿ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತುಂಬಾ ಜನರು ವಿಧವೆಯವರು ಇದ್ದಾರೆ, ವಯಸ್ಸಾದವರು ಇದ್ದಾರೆ, ಪಿಂಚಣಿಗೆ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಔಷಧಿಗೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟಗಳ ಕೆಲಸ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮಕ್ಕಳವ್ರಿಗೆ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಒಬ್ರು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಕೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ. ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಈ ಬೇಗ ಎಷ್ಟು ಬೇಗ ಆಗತ್ತೆ ಅಷ್ಟು ಬೇಗ ಇವ್ರಿಗೆ ಪಿಂಚಣಿ ರಿಲೀಫ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಕೆಳವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸಾವು ಪ್ಲೀಸ್. ನಾನು ನನ್ನ ಮಕ್ಕಳ ಕಡೆ ಕೇಳಾಕ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ನಾನು ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಂಡು 3-4 ತಿಂಗಳಿಂದ ಪೆನ್ಷನ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಗುಳಿಗೆ ಔಷಧಕ್ಕೆ ನನಗೆ ಬರ್ತೈತೆ ಅಂಥೇಳಿ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿರ್ತೀವಿ. ಆಸೆ ನೆರವೇರ್ಸಂಗಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಮಾರ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಸಾಗಿಸುವಂತ ಅದ. ನನಗೆ ಪಿಂಚಣಿ ಬರುವಂಗ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ರಿ ಬೇಗನ. ಹಿಂದೂ 5-6 ತಿಂಗಳ ಪೆನ್ಷನ್ನು ನನಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸಿಗೆ ಹೋಗಿ ಆಮೇಲೆ ಪೆನ್ಷನ್ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ರೆ 1 ತಿಂಗಳದ್ದು ಬಂತು, ಉಳಿದಿದ್ದು ಬಂದೇ ಇಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಪೆನ್ಷನ್ ಬರುವಂಗೆ ಮಾಡ್ರಿ ಸರ್. ಎಲ್ಲಮ್ಮ ಚಲವಾದಿನಿ. 2 ತಿಂಗಳು ಆತ್ರಿ ಬಂದಿಲ್ಲ. ಏನಿಲ್ರಿ, ನನಗ ಮಾತ್ರೆಗೆ ದವಾಖಾನಿಗೆ ತೋರ್ಸ್ಕೊಳಕ ನನ್ ಒಟ್ಟಿ ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದಿಟ್ಟು ಆಸರ ಆಗತ್ರಿ. ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕೈ ಕಟ್ಟ ಆದಂಗ ಆಗತ್ರಿ. ಯಾರ ನಮ್ ಅಣ್ತಂಬ್ರು ಕೊಡ್ಬೇಕು, ನಾ ತಗೊಬೇಕು. ನಾವ್ ಇದ ಬಯಸ್ತೀವಲ್ರಿ. ಬೇಕ್ರಿ, ಬೇಕ ಅಂತನ ಮಾಡಿವಲ್ರಿ. ಅದ ಎಷ್ಟೋ ಒಟ್ಟಿಗೆ ಆಸರ ಆಗತ್ರಿ ನಮ್ಗ. ಅದ ಎಷ್ಟೋ ಒಟ್ಟಿಗೆ ಆಸರ ಆಗತ್ತ, ಅನುಕೂಲ ಆಗತ್ತ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸರ್ಕಾರ ನಿಮಗೆ ಪಿಂಚಣಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ. अल्ताज पार्टी हॉल केशापुर सर्कल हुबली अब आपके लिए फराहम करता है एक मियारी पार्टी हॉल की सहूलत।
अल्ताज होटल में मुख्तलिफ मगर लजीज खानों के अलावा अब आप अल्ताज पार्टी हॉल का भी फ़ायदा उठा सकते हैं। आपके प्रोग्रामों को खुसूसी और यादगार बनाने के लिए सबसे बेहतरीन इंतखाब सिर्फ और सिर्फ अल्ताज पार्टी हॉल। शादी ब्याह, बर्थडे, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, बिजनेस सेमिनार्स, कॉन्फ्रेंसेस और बिजनेस मीटिंग्स के अलावा और बहुत कुछ कर सकते हैं इस पार्टी हॉल में। आज ही आइए अल्ताज पार्टी हॉल। मजीद तफसीलात के लिए राबिता करें एजाज अहमद व्यापारी से 9986143175।